विथ द थिंग. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण जाणार आहोत द आयडियल रूलर म्हणजेच एक उत्तम राज्यकर्ता किंवा आदर्श राज्यकर्त्याच्या लेसनमध्ये आपण पुढे वळत आहोत. तर बघा, तर पुढच्या सेशनमध्ये आपल्याला काय सांगितलंय, तर पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलं लेसनमध्ये, पाठामध्ये, की ही यूज्ड टू पनिश दोज सर्वली हू वुल्ड मिसबिहेव विथ द वुमन. म्हणजे आपण एक काल बघितलं होतं, की एका एका क क हे सरदाराने किंवा एका माणसाने स्त्रीसोबत मिसबिहेव केलं होतं. तर त्या मिसबिहेवची शिक्षा महाराजांनी त्यांना किती प्रखर दिले होते. त्यांचे हात-पाय वगैरे छाटून घेतलेले होते. तर त्यांच्या तोंडावर थुंकता यावे अशा प्रकारची सोय करण्यात आली होती. तर बघा अशा प्रकारची पनिशमेंट महाराज हे करत असतात आणि ही यूज्ड टू टेक केअर ऑफ ऑल द सेक्शन्स ऑफ द सोसायटी लाइक फार्मर, क्राफ्ट्समॅन, सोल्जर, ट्रेडर्स, मर्चंट्स एक्सेट्रा. He used the harbor the same respect for the people of the other region, and and we can say that he had the people of his own religion without any discrimination. He even they established the family's bond with them, and he brought back the we can say the Swadharma, their original regions. Persons who had the converted the another region through there was the opposition to such a reconversion at that time. At the time, there was the opposition of the region ground on the crossing the seas. Yet he built a seaport like the Sindhudurga and created the navy. This means that he had made the preparation for the countering the foreign invasion that came from the sea. He became the ruler of the Swaraj officially through his coronation. He later had a second coronation from a different region perspective. And then we will say that all these actions shows his revolutionary aspects in the field of religion. In the field of religion. म्हणजे बघा, याच्यामध्ये कालपर्यंत आपण बघितलं होतं, की म्हणजे कालच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं किंवा आदल्या सेशनमध्ये आपण बघूया. आधी आपण बघितलेलं होतं, की महाराज कशाप्रकारे स्त्रियांना किंवा आपण बोललो होतो, की त्यांच्या आर्मीला किंवा रयतेला कशाप्रकारे मिलिटरीला कशाप्रकारे भले प्रेमाने, निर्बंधाने लावून किंवा काही असून त्यांना त्यांच्या हातून काही चुकीचं कार्य होऊ नये याची ते काळजी करत होते, राइट? सो त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की महाराजांची एक दूरदृष्टी आहे किंवा ते महाराज कशाप्रमाणे एक दूरदृष्टीवादी होते, हे सुद्धा आपल्याला दिसते. कशाप्रमाणे बघा, स्टार्टिंगला आपण बघतो, की त्यांनी काय केलं होतं, की जे मिसबिहेव करतील वुमन सोबत त्यांना चांगले पनिशमेंट देत असत. म्हणजे जर कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही मनुष्य जर स्त्रियांसोबत जर मिसबिहेव करत असेल, तर त्यांना कशाप्रमाणे आपण त्यांना टॅकल करू शकतो किंवा कशाप्रकारे त्यांच्यासोबत सॉरी टॅकल करू शकतो इन द सेन्स पनिश करू शकतो, हे त्यांनी दाखवलं आणि किती कठोर पनिश दिले होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यांनी बघा त्यांनी काय केलं होतं, ते प्रत्येक एका सेक्शनमध्ये जसं आपण पहिले स्टार्टिंगला बोललो होतो, की त्यांनी कोणत्याही जातीचा भेद न करता किंवा कोणत्याही समाजाचा भेद न करता किंवा कोणत्याही गोष्टीचा भेद न करता त्यांनी प्रत्येक एका माणसाला, प्रत्येक एका जातीला, प्रत्येक एका माणसाला आपलं केलं आणि त्यांना तेवढेच मान दिलं जेवढं ते जेवढं ते आपल्या लोकांना देत असतात. म्हणजे बघा बेसिकली बोलायला गेलं, तर जेवढं जेवढं ते आपले परिवार किंवा जेवढं त्यांचं परिवार किंवा त्यांचे जे सैन्य त्यांना जेवढं ते मान देत असेल किंवा जेवढा त्यांना ते रिस्पेक्ट करत असेल, तेवढं ते सामान्य रयतेला सुद्धा प्रेम करत असतात. सामान्य रयतेवर सुद्धा तेवढीच रिस्पेक्ट, तेवढीच इज्जत दिलेली आपण बघू शकत आहोत. आणि ते देत सुद्धा होते. आणि एवढंच नाही तर बघा त्यांनी काय केलं, की जर समजा आपल्याला पहिलं माहिती आहे, पहिले जे मुघल साम्राज्य होते किंवा आदिलशाही वगैरे होते, ते काय करायचे, की आपल्या धर्माचा प्रसार होण्यासाठी लोकांना जबरदस्तीने काय करत होते, की आपल्या धर्मामध्ये किंवा त्यांचं धर्म परिवर्तन त्यांचं करवत असेल. म्हणजे काय करत होतं, द चेंजिंग ऑफ द रिलिजन. द रिलिजन ट्रान्सफॉर्मेशन त्यांचे करत होते. परंतु परंतु महाराजांनी जर तुम्हाला तुमच्या पूर्ण धर्मामध्ये परत यायचं असेल किंवा पूर्ण धर्मामध्ये परत यायचं असेल, तर त्याची सुद्धा संधी उपलब्ध करून दिली होती. त्यालाच आपण बोलतो स्वधर्म. तर त्यालाच आपण काय बोलतो स्वधर्म म्हणजे वापसी. त्याला शब्द आपण बोलतो पुरण वापसी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आदिलशाही वगैरे हे मुस्लिम अ, ओ ओ राजवट असल्या कारणाने आपण मुस्लिमचं एक्झाम्पल घेऊ. जर एका हिंदूवरती किंवा एका माणसावरती जबरदस्ती घेऊन जर त्यांना मुस्लिम बनवण्यात आलं असेल, तर त्यांना पुन्हा त्यांना जर मुस्लिममधून हिंदू यायचं असेल, तर ते येऊ शकतात. तशा प्रकारचं एक स्वातंत्र्य त्यांनी दिलं होतं. आणि आणि एवढंच नाही, तर त्यांच्यामध्ये जर हिंदूमध्ये जर काय झालं असेल, तर त्यांना पुन्हा मुस्लिममध्ये जायचं असेल, तर त्यांना सुद्धा ती परवानगी होती आणि त्यांचा सुद्धा ते करू शकत होते स्वतंत्रपणे.
त्याला आपण स्वधर्म अशा प्रकारची संकल्पना बोलू शकत होतो. तर म्हणजे बघा, महाराज हे प्रत्येक म्हणजे महाराज हे माणसांसोबत प्रेम करत होते. तर म्हणजे माणसांवरती प्रेम करत होते. म्हणजे त्याच्या जाती किंवा धर्म अशावरती नाही, तर माणसांवरती प्रेम करत असतात. जो माणूस जो माणूस मला माझ्यावरती प्रेम करेल किंवा जो माणूस आपल्या स्वराज्यासाठी लढेल किंवा जो माणूस माझ्या जनतेत आहे किंवा माझ्या स्वराज्यामध्ये आहेत, अशा प्रकारच्या माणसाला ते प्रेम करत असत. म्हणजे असं नाही की दुसऱ्यांना प्रेम करत नसेल असं नाही. दुसऱ्यांना पण ते प्रेम करतच होते, राइट? म्हणजे ते फक्त म्हणजे त्यांनी कोणतीही जाती किंवा धर्म या गोष्टीमध्ये त्यांनी भेदभाव हा कधीही केलेला नाही आहे. आणि फक्त एवढंच नाही तर त्यांनी काय केलं तर एवढंच नाही तर बघा, जे समुद्र पलीकडचे जे काही दुश्मन वगैरे येत असतील, ज्यांच्या स्वराज्याला धोका आहे, त्यांच्यासाठी सुद्धा किंवा त्यांना मारा करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी किंवा त्यांना लढा देण्यासाठी त्यांनी सागरी फोर्ट ते सुद्धा बनवले. त्याला आपण सिंधुदुर्ग आपल्याला माहिती आहे त्याचं सिंधुदुर्ग सुद्धा त्यांनी बनवले होते. जेणेकरून त्यांनी नेव्ही नेव्हीचं त्यांनी नेव्ही म्हणजे नौदल त्यांनी प्रस्थापित केलं होतं आणि नौदलला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की जेव्हा आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदलाचे जनक जर आपण कोणाला म्हणतो, तर ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण बोलत असतो, राइट? सो धिस इज द थिंग अशा प्रकारचे एक रिव्होल्यूशनरी म्हणजे एक क्रांतिकारक विचारक आणि आपल्या काळातून पुढे विचार करणारे दूरदृष्टीवाले ते महाराज होते. तर बघा, when there was a threat on the स्वराज्य, he would face them with or without his associates. Due to this, even his associates were ready to sacrifice their life for the Swaraj. Of course, his greatness was not confined in the qualities of saving the calamities, bravery, and the fearlessness. He wanted to have the ethical and we can say the qualitative base of the Swarajya. This is why he will give order even regarding the minor issues along with the important ones. The order that prohibited the soldier or asking the vegetables for the field or the present by the force or peasant by the force is exemplary from the point of view. The restriction on the cutting of the trees enforced by him is also the networthy. म्हणजे बघा बेसिकली याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, की महाराज हे किती बारीक-बारीक गोष्टींवरती सुद्धा त्यांचं लक्ष होतं. बारीक-बारीक गोष्टी वरती सुद्धा ते विचार करत होते. या गोष्टीचा पण आपल्याला दिसून पडतं बघा. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं, की एक लेटर त्यांनी आपल्या कालच्या सेशनमध्ये मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं, की त्यांनी लेटर आपल्या कोणाला पाठवलेलं होतं? आपल्या सैनिकांना पाठवलं होतं, की जर तुम्ही शक्तीचा वगैरे किंवा आपल्या पदाचा जर वापर करून जर गरीब शेतकऱ्यांकडून तुम्ही धान्य वगैरे बळकावत करत असेल, तर ते कापत असेल, तर त्यांच्यावरती तुमचा ॲक्शन घेण्यात येईल. अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगण्यात आल्या आणि फक्त एवढंच नाही, तर फक्त ते क्रॉप्सच नाही, तर ते जर झाडे सुद्धा कापण्यासाठी त्यांनी निर्बंध लावलेले होते. झाडं सुद्धा कापण्यास निर्बंध लावले होते. म्हणजे ते हे प्रोहिबिट दी ट्री कटिंग म्हणजे प्लांट कटिंगसाठी त्यांनी ते बंद केलेलं होतं. ते बंद केलेले होते. आणि एवढंच नाही तर बघा त्यांच्यामध्ये ही एक क्वालिटी होती. हे तर होतं आपल्या स्वराज्याबद्दल, परंतु त्यांच्यामध्ये ही पण क्वालिटी होती, की जेव्हा स्वराज्यावर काही संकट येईल, तर ते भले ते आपल्या सोबती असो किंवा सोबती आपले नसो, ते जाऊन त्याला सामोरे नक्कीच जायचे. आपल्या सोबती असो, आपल्या सोबती आपल्या सोबत नसो, हे तरीसुद्धा ते स्वराज्यासाठी पुढे जात होते. स्वराज्यासाठी ते आपले प्राणसुद्धा द्यायला ते तयार होते आणि हीच एक भावना बाकीचे जे त्यांच्यासोबत जे सवंगडी होते, ते त्यांना अजून इन्स्पायर करत होते आणि त्याच कारणामुळे ते स्वतःचे प्राणसुद्धा द्यायला तयार होते. म्हणजे कोण? द मावळे. मावळे बेसिकली कसे होते? मावळेचा आपण जर स्वभाव बघितला, की बघा आपण एक बाजीप्रभू देशपांडे यांचा एक डायलॉग होता. यांनी एक कोट किंवा यांनी एक वाक्य बोललं होतं महाराजांना, की अ, "शेकडो मेले तरी चालतील, पण शेकडोंचा पोशिंदा हा जिवंत राहायला पाहिजे." म्हणजे त्यांनी कायच बोललं, की त्यांनी असं म्हटलं म्हणजे जेव्हा म्हणजे बघा काय झालं होतं, की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड कसे लढवून ठेवले होते आणि त्याच्यावरती लढून त्यांनी विजयगडला महाराज जोपर्यंत पोहोचले नाही, तोपर्यंत त्यांनी लढा दिलेला होता. तर जेव्हा म्हणजे महाराजांना ते सांगितले होते, की नको म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंना बोलले, की तुमच्यासोबत आम्ही पण थांबतो. परंतु तेव्हा ते बोलले, बाजीप्रभू देशपांडे असे म्हटले, की महाराजांना, "महाराज शेकडो मेले तरी चालेल, परंतु शेकडोंचा पोशिंदा किंवा त्यांचा पालनहर्ता हा जिवंत राहिला पाहिजे." तर बघा, ह्याच्यामध्ये किती या एका वाक्यामध्ये किती डीप आहे आणि प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये महाराजांसाठी किती प्रेम आहे आणि किती आपल्या जीवाची सुद्धा बाजी लावायला ते किती तयार आहेत, हे आपल्याला दिसून पडत आहे. तर बघा, म्हणजेच बघा विचार करा, भलेही महाराज हे स्वतंत्र म्हणजे
स्वराज्यासाठी महाराज हे एवढे डेडिकेटेड होते, जेवढे ते कष्ट घेत होते, की जेवढं ते पुढे जात होते ह्याच्यासाठी स्वराज्यासाठी तेवढेच त्यांचे मावळे सुद्धा त्यांना बघून बघा, बघा ऑल्वेज रिमेंबर वन थिंग भले आता तुम्ही पुढे होऊन जेव्हा भले कॉर्पोरेट लेव्हलवर जाल किंवा सरकारी नोकरीवर जाल आणि जेव्हा तुम्ही मोठ्या पदावर जाल किंवा कोणत्याही गोष्टीत असेल, त्यावेळेस एक गोष्ट असेल, की भले आपले पॅरेंट्स किंवा नसो, वी ऑल्वेज लीड्स बाय द ॲक्शन, नॉट विथ एक्झाम्पल. म्हणजे आपण काय करतो, आपण प्रत्येक एक गोष्ट माणूस जो करतोय, कृतीतून लोकं शिकतात, सांगून शिकत नाही. आता मी तुम्हाला किती सांगेल, की तुम्ही चांगलं काम करा, हे करा, ते करा. परंतु जोपर्यंत तुम्ही मला तो कार्य करताना बघत नाही, तोपर्यंत तुम्ही ते कार्य करू शकणार नाही. किंवा सेम आपले आई-वडील आणि सेम आपले शिक्षक सुद्धा. तर म्हणून आपल्याला म्हणून बघा, ज्यावेळेस महाराज हे स्वतः जीव देण्यासाठी किंवा स्वतः प्राण वेठीला लावून जेव्हा ते स्वराज्यासाठी, दुसऱ्यांसाठी लढण्यासाठी तयार होत होते, त्याचप्रमाणे दुसरे सुद्धा त्यांच्यासाठी लढायला, त्यांच्यासाठी आपला जीव की प्राण गमवायला सुद्धा तयार झाले होते. सो धिस इज द थिंग. तर बघा, दरवेळेस म्हणजे अशा प्रकारचा प्रेम, अशा प्रकारचा एक स्वराज्याप्रती असलेली श्रद्धा आणि प्रती असणारी श्रद्धा हे आपल्याला इथे दिसून पडत आहे. तर बघा, ही हॅड ऑर्डर आणि प्लस मग फक्त एवढंच नाही तर त्यांच्यासोबतच त्यांनी बघा, की शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि प्लस झाडांचे, वृक्षांचे नुकसान होऊ नये यासाठी सुद्धा त्यांनी काही पावले उचललेली आपल्याला दिसून पडतात. तर काही पावले आपल्याला दिसून पडतात. बघा, ही हॅड ऑर्डर आता नेक्स्ट आपण बघूया. ही हॅड ऑर्डर दॅट द गार्बेजेस ऑन द फोर्ट should be burnt in the allocated space without dumping it elsewhere, and the vegetables should grow on its as. It's become clear from this fact that would pay close attention to the minor details while establishing Swarajya. So he was not just a warrior but also a sculptor or a sculptor who created a new, independent, ethical, and the cultural society. His greatness is comprehensive. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की बघा महाराज हे महाराजांचं एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टीवरती लक्ष होतं, की त्यांना फक्त स्वराज्य म्हणजे आपलं राज्य निर्माण नाही करायचं होतं. फक्त त्यांना आपलं राज्य निर्माण करायचं म्हणजे या वाक्याचा अर्थ बघा, फक्त आपलं राज्य निर्माण होणे हे त्यांना माहिती नव्हतं. परंतु हे त्यांना नको होतं. आपल्या राज्यामध्ये प्रत्येक एक व्यक्ती एक चांगला मनुष्य व्हावे, प्रत्येक एक व्यक्ती आपला सुखी व्हावे, प्रत्येक एक व्यक्ती सक्षम व्हावे. म्हणजे फक्त भलेही ते स्त्री असो, भलेही तो पुरुष असो, भले तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो, त्यांच्याशी काही देणं नव्हते. आपला एक मनुष्य आहे. एक माणुसकीच्या नात्याने प्रत्येक एक मनुष्य एक सक्षम व्हावे. एक एथिकली ही शुल्ड बी अ गुड मॅन अँड मोरली ही शुल्ड बी अ गुड मॅन. आणि म्हणजे काय, की म्हणजे एखादा माणूस सक्षम बनावं, एक चांगल्या वृत्तीचा माणूस बनावा, चांगल्या विचाराचा तो माणूस घडावा, अशा प्रकारचे धोरण महाराजांचे होते. आणि त्याच्यासाठी आणि तशी गोष्ट व्हावी यासाठी महाराजांची कृती सुद्धा आपल्याला दिसून पडत होते. म्हणजे जसं कशी पहिले एक कृती आपण बघितली, की तुम्हाला झाडे कापणं विनाकारण झाडे कापण्याची परमिशन तुम्हाला नव्हती. म्हणजे तुम्ही फोर्सफुली झाडे कापू शकत नव्हते. एवढंच नाही, तर त्यांनी अजून एक काय रूल केलेला, अजून एक रूल काय केलेला, की जर जर गडावरती कोणताही कचरा जर निर्माण होत असेल, तर त्या कचऱ्याला कुठे टाकण्याऐवजी तुम्ही तो कचरा गडावरतीच कोणत्यातरी कोपऱ्यामध्ये जाळा आणि तिथून जे धूळ किंवा जिथून जो ॲश निर्माण होणार आहे, त्याचा तुम्ही काय करा, शेतीसाठी उपयोग करा किंवा त्याच्यावरती तुम्ही प्लांट्स वगैरे किंवा झाडे वगैरे असतील त्यांना तुम्ही द्या. सो धिस इज द थिंग. तर बघा ठीक. ह्याच्यामध्ये एक पॉइंट बघायला लागेल, की बघा पहिल्याच्या जमान्यामध्ये म्हणजे पहिल्याच्या जमान्यामध्ये आपण बोललो होतो किंवा महाराजांच्या काळामध्ये प्लास्टिक वगैरे एवढी युजफुल किंवा प्लास्टिक थर्मोकोल असे काही मटेरियल्स तेव्हा नव्हते राइट. सो त्यावेळेस जे काही गोष्टी होते ते कसे होते नॅचरल गोष्टी होते. तेव्हा जे काही गोष्टी होते ते कसे होते नॅचरल गोष्टी होत्या आणि हे नॅचरल गोष्ट असल्या कारणाने ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी असल्या कारणाने जर आपण बर्न केले आणि इफ वी टर्न इंटू द ॲश ते सुद्धा आपण प्लांट्सला देऊ शकत होतो आणि कारण ते नॅचरल एलिमेंट्स असल्या कारणाने ते प्लांट्स ॲब्झॉर्ब सुद्धा करू शकत होते. राइट. परंतु त्याच जागी जर तुम्ही प्लास्टिक वगैरे जर असं टाकाल तर ते काय होणार आहे? ते डिस्ट्रॉय होणार आहे. हे एक लक्षात ठेवा, की हे हे जर आपल्याला गार्बेज जाळून त्याचा ॲश निर्माण करायचा म्हणजे त्याची राख निर्माण करायचा जर त्यांचा प्लॅन असेल तर ते का? कारण तेव्हा जी वापरण्यात येणारी प्रत्येक एक गोष्ट ही नॅचरल होती. तेव्हा जी वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही कशी होती? नॅचरल होती, नैसर्गिक होती. तर त्याच्यामुळे आपल्याला दिसतं, की बघा महाराजांच्या विचारसरणी ही अशी होती, की फक्त ते
एक लढाई करून एखादा प्रदेश जिंकावे आणि तो प्रदेश हस्तगत करावा एवढंच नाही. तर तेवढंच नव्हतं म्हणजे ही वॉज नॉट जस्ट अ वॉरियर बट ही वॉज जस्ट स्कल्प्टर ऑर क्रिएटेड न्यू इंडिपेंडन्स म्हणजे ते फक्त एक योद्धे नव्हते. जर मराठीत आपण बघायला गेलो ओके. हां. 2 मिनिटं. हां. तर मराठीत आपण बघा ते केवळ योद्धे नव्हते, तर ते एक नव्या नव्या स्वतंत्र, नीतिमान व सांस्कृतिक समाजाची निर्मिती करणारे एक शिल्पकार होते. तर ते एक शिल्पकार होते अँड ही क्रिएटेड ॲज आय सेड ही वॉन्ट ही वॉन्ट हिज रयत टू बी अ स्ट्राँग, टू बी द एथिकली स्ट्राँग, टू बी द मोरली स्ट्राँग अँड टू बी द गुड पर्सन. म्हणजे अशा सगळे ध्येय किंवा सगळे गुण त्यांना आपल्या रयतेमध्ये सुद्धा किंवा आपल्या माणसामध्ये, जनतेमध्ये सुद्धा बघायचे होते आणि ते बनवत होते आणि अशा प्रकारचे काही एक्झाम्पल देऊन ते त्यांच्यामध्ये ते चेंजेस, तो बदल घडवून सुद्धा आणत होते. राइट. आता बघूया इन अवर नॅशनल मूव्हमेंट द महाराज वॉज द ग्रेटेस्ट सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. इन अ स्ट्रगल ऑफ इक्वालिटी महात्मा ज्योतिराव फुले described it in his poem as the greatness of Shivaji Maharaj. Lokmanya Tilak brought about the national awakening through the medium of Shiv Jayanti celebration. Lala Rajput Rai has written a book about the greatness of Maharaj. And the great Tamil poet Subramanyam Bharati has written a poem about the imaginary incidents in which the Maharaja talks with associated, and we can say Vis Visakavi Rabindranath Tagore, okay, sorry, Visakavi Rabindranath Tagore has written a long poem on Maharaja. The Tagore sees his efforts to found the Swaraj as an effort of realizing the noble cause. Sir Sir Jadunath Sardar, Sir Jadunath Sardar has praised his achievement in his book Shivaji and His Time. Pandit Jawaharlal Nehru had said that Maharaja did not belong to Maharashtra alone, but they belong to the whole Indian nation. He was the symbol of the many virtues or virtue, and the more especially of love for the country. हे बघा, आपण हे पूर्ण वाचून घेऊया आणि देन त्याच्यावरती आपण बोलूया. बघा, ऑल द इंडियन लँग्वेज हॅव वर्क्स दॅट टॉक अबाउट हिम ॲज अॅन आयडियल रूलर अँड द सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. द फ्युचर जनरेशन टू विल कंटिन्यू to look upon his work of the Shivaji Maharaj and founding the Swaraj and turning into the Surajya as a source of the inspiration. As an ideal, the Shivaji Maharaj was a great national hero. तर बघा, बेसिकली याच्यामध्ये बोललं तर आता एवढे चांगले गुण, एवढे मोठे-मोठे गुण आपल्याला एका व्यक्तीमध्ये दिसतात आहे. आपल्याला एकाच व्यक्तीमध्ये दिसत आहे. एवढे मोठे गुण, एवढे चांगले-चांगले गुण आपल्याला फक्त एकाच व्यक्तीमधून बघा ना, भले आपण आपल्या सैन्याचे जतन करणं होय, लोकांना स्वराज्य म्हणजे लढाई करणं होय किंवा लढाई करणं, स्त्रियांचं रक्षण करणं होय किंवा राज्याला सुखदायक बनवणं होय किंवा पर्यावरणाला सुखदायक बनवणं होय किंवा शत्रूला मान-सन्मान देणं होय किंवा कोणतेही जातीभेद न करणे. हे सगळे गुण असतात आणि असे लाखो गुण किंवा खूप गुण आपल्याला महाराजांमध्ये दिसून पडतात. तर महाराजांना दिसून पडतात. तर फक्त महाराज हे बघा, हे फक्त त्याच काळासाठी नव्हते. म्हणजे त्यांचा जो जन्म मृत्यूचा जो काळ आहे, त्याच काळासाठी किंवा त्या एरासाठी ते नव्हते. ही वॉज नॉट फॉर दॅट एरिया. ही वॉज अल्सो द इन्स्पिरेशन फॉर अस टुडे अँड ही इस द इन्स्पिरेशन फॉर अस टुडे अल्सो अँड ही वॉज द इन्स्पिरेशन फॉर अवर नॅशनल मूव्हमेंट. जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची चळवळ होती, जेव्हा आपण स्वातंत्र्यासाठी झगडत होतो इंग्रजांविरुद्ध, तेव्हा सुद्धा महाराज आपल्याला एक ग्रेट सोर्स म्हणून आपल्याला दिसून पडतात. त्यामुळेच आपला महात्मा ज्योतिराव फुले असावे, त्यांनी पोवाडा म्हणून सांगितलं, की महाराज किती ग्रेट होते. लोकमान्य टिळक असावे, त्यांनी त्यांनी तर शिवजयंती किंवा शिवजयंती हा एक उत्सवच त्यांनी चालू केला, की जेणेकरून लोकांना शिवाजी महाराजांचे गुण त्यांना कळायला आणि प्रमाणे शिवाजी महाराजांचे गुण आपण आत्मसात करून आपल्या स्वतःच्या कंट्रीसाठी, आपल्या स्वतःच्या राज्यासाठी आपण कशाप्रकारे झगडू शकू, ह्याचं इन्स्पिरेशन देण्यासाठी किंवा ह्याचं एक आपण बोलू शकतो बेसिकली हां, भान करून देण्यासाठी आणि इन्स्पायर करण्यासाठी किंवा त्याचं आपल्याला कळावे व आपण उत्स्फूर्त घेऊन आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढू शकू, अशा प्रकारसाठी या उद्देशाने शिवजयंती याचं सेलिब्रेशन त्यांनी केलं आणि जेणेकरून लोकं हे एकत्र येतील, लोकांना महाराजांपुढे करेल आणि त्या महाराजांच्या गोष्टीवरून ते काही ना काही सीख घेऊन ते इंग्रजांच्या विरुद्ध नक्की लढतील. अशा प्रकारे लोकमान्य टिळक यांनी या हेतूने लोकमान्य टिळकांमुळे तर शिवजयंती सेलिब्रेशन चालू केलं. नंतर लाला लजपत राय यांनी तर बुकच लिहिलं होतं, की कशाबद्दल आणि कसे काय
आपले महाराज हे खूप ग्रेट आहे. अशा प्रकारे त्यांनी बुक लिहिलं. नंतर ग्रेट तामिळ पोएट आणि म्हणजे जे फक्त महाराष्ट्राचेच नाही किंवा मराठी बांधवच नाही किंवा जे महाराष्ट्रात होते तेच नाही. तर जे तमिळ आपण तामिळनाडू जो आपला प्रदेश म्हणतो, तामिळनाडू, चेन्नईचा प्रदेश, मद्रास एरियामध्ये सुद्धा सुब्रमण्यम भारती यांनी एक पोएम लिहिली आणि ते पण इमॅजिनरीमध्ये इमॅजिनरी पोएम आहे त्यांची होती, की महाराज कशाप्रमाणे आपल्या सैन्यासोबत बोलत आहेत. म्हणजे बघा, त्या पोएममध्ये जर आपण वाचलं, त्या पोएममध्ये आपल्याला कळेल, की कशाप्रकारे जे गुण आपल्याला दिसतात, त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये आपल्याला गुण आपल्याला प्रख्यपणे दिसत सुद्धा होते. आणि एवढंच नाही, तर रवींद्रनाथ टागोर आहे. विश्वकवी श्री रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा एक लाँग पोएम लिहिली आपल्या महाराजांविषयी आणि टागोर आपले आपले रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं, त्यांनी दाखवलं, की कशाप्रकारे महाराजांनी खूप एफर्ट घेतले आपलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी. आणि त्याचं नोबेल कॉज म्हणजे कशाप्रकारे आपलं सुराज्य होणार त्याचं नोबेल कॉज म्हणजे त्यांचं एक कारण, मुख्य कारण म्हणजे जनतेला कशाप्रकारे आपण स्वतंत्र करून आणि कशाप्रकारे जसं बघा आपण स्वातंत्र्य लढ्याला आपण स्वातंत्र्य लढा का म्हणतो? त्या लढ्याला कारण त्या लढ्यामध्ये आपण आपल्याला हक्क आपले मिळावे आणि त्यासोबत आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळावे, हा आपला खूप मोठा कारण होता. आणि याच कारणावरून आपण बोलत होतो, की तेच सेम कारण आपल्या महाराजांचं सुद्धा होतं. बघा, महाराजांनी भलेही स्वराज्य स्थापन केलं, पण त्या कोणावरती आपली बोलतात ना आपला कंट्रोल ठेवला. परंतु कोणावरही आपला हक्क दाखवलेला आपण बघू शकत नाही. म्हणजे तुम्ही हेच करू शकता, तुम्ही तेच करू शकता, इथं बसायचं नाही, तुम्ही उठायचं नाही. अशा प्रकारे कोणतीही गोष्ट त्यांनी केली नाही. त्यांनी प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला त्यांनी रिस्पेक्ट दिलेला आहे. आणि सर रवींद्रनाथ टागोर आणि सॉरी सर हां, सर जादूनाथ सरदार यांनी सुद्धा एक त्यांच्या अचीव्हमेंटमध्ये एक बुक लिहिलेली होती आणि त्या पुस्तकाचं नाव शिवाजी महाराज आणि त्यांचा वेळ. म्हणजे महाराज आणि त्यांचा वेळ अशा प्रकारचं बुक त्यांनी म्हणजे बघा शिवाजी महाराज अँड हिज टाईम अशा प्रकारचं बुक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आपले जे पहिले पंतप्रधान होते भारताचे त्यांनी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर डायरेक्टली सांगितलं, की महाराज हे फक्त महाराष्ट्रासाठी सीमित नाहीये, तर ते आपल्या पूर्ण देशाचे हिरो आहेत आणि ते पूर्ण देशासाठी ते आहेत. आणि त्यांचं जे एक पुण्यनीती आपण त्याला बोलवतो किंवा त्यांचा एक जो विचार होता, प्रेरणा व आदर्श बेसिकली हे आपल्याला महाराजांनी निर्माण झालेले आपल्याला त्यांच्यामुळे सर्व भाषांमध्ये आणि ते प्रतीक कशाचे प्रतीक होते? ते मानवी सद्गुणाचे ते साक्षात प्रतीक आहे अशा प्रकारे आपण बोलू शकतो. ही इस द सिम्बॉल ऑफ द मेनी व्हर्च्यूज अँड द मोर स्पेशल ऑफ द लव्ह फॉर द कंट्री. म्हणजे देशासाठी कशाप्रकारे प्रेम आणि देशाच्या देशावरती प्रेम असणारा व्यक्ती कुठल्या हदपर्यंत आणि कशाप्रमाणे काम करू शकतो आणि किती चांगला होऊ शकतो, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मग एवढे सगळे गुण आपल्याला महाराजांमध्ये दिसतात. तर बघा, हे सगळे गुण आपल्याला महाराजांमध्ये आज दिसतात. तर आत्ता बघा जे मेन बोलायचं गेलं तर हे सगळे गुण आपण आपल्या अंगामध्ये घेतलेले पाहिजे. म्हणजे जसे कोणते स्त्रियांच्या सर्वात पहिला आणि सर्वात मुख्य जो मी गुण तुम्हाला सांगू इच्छितो, ते स्त्रियांचा सन्मान करणे. आणि फक्त एवढंच नाही, स्त्रियांचा सन्मान करणे. मग नंतर आपण बोलतो, की प्रत्येक एक जाती, प्रत्येक धर्मावाला माणूस हा आपलाच धर्म आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला स्वतःचे मत आहे. अशा प्रकारचे आणि प्लस त्यांचे जे काही ॲक्टिव्हनेस त्यांचे एक म्हणजे ॲक्टिव्हनेस आपण बोलवतो किंवा त्यांचा एक स्मार्टनेस किंवा एक अवेकनेस आपण जे बोलवतो आणि प्लस आपण त्याचा एक गुण बोलवतो, की ही वॉज दी डेडिकेटेड फॉर हिज वर्क. म्हणजे त्यांनी जे काही कार्य घेतलेलं आहे, ते कार्य त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर बघा अशा प्रकारचे धोरणं आणि त्यांचे म्हणजे म्हणजे त्यांच्यामध्ये जर आपण आता पुन्हा एकदा लेसन रीड करा, तर त्यांच्या या लेसन रीड करताना आपल्याला कितीतरी त्यांचे गुण आपल्याला समोर दिसतात. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्या मनानुसार होत नसेल, तर त्याच्यासाठी हार मानू नये. तर पुन्हा एकदा प्रयत्न करावे आणि पुन्हा एकदा प्रयत्न भले काही काळासाठी आपण थांबूया, परंतु पुन्हा एकदा प्रयत्न करून ती जी गोष्ट पुन्हा साध्य करण्याचे आपल्याला करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे काम आपल्याला करायला हवे. तर धिस इस द थिंग आणि हे जे काही गुण आहेत, हे घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण हे फक्त आपल्याला हे गुण आपल्याला फक्त शैक्षणिकदृष्ट्या तर कामाचे नाही किंवा फक्त अभ्यासाच्या दृष्ट्या कामाचे नाही. तर ते आपल्याला एक चांगला मनुष्य, चांगला देशवासी बनण्यासाठी पण ते आपल्याला हेल्प करू शकतात. तर बघा, देशवासी असताना सुद्धा आपल्याला हेल्प करू शकतात. तर दिस इज द थिंग. तर बघा, धिस इज द इम्पोर्टन्स ऑफ अवर महाराज. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. तर मी एक शब्द आपण बोलण्यात येतं, की महाराज हे गुणांचा सागर आहेत, सागर. तर बघा सागरामध्ये तुम्ही कितीही 1 बादली काढाल किंवा 2 बादली काढाल किंवा 10 बादली काढाल. परंतु सागरामध्ये पाणी हे
तेवढंच आपल्याला दिसतं. ते कामी होताना आपल्याला दिसतं का? उत्तर नाही. तर त्याचप्रमाणे महाराज सुद्धा आपण कितीही गुण त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यातले गुण काय संपणारे नाहीत. ते आपण किती घेतले तरी त्यांच्यातले गुण आपल्याला घेतच राहू आणि आपल्याला म्हणजे एक सागराप्रमाणे ते आहे असं मी बोलू शकतो आणि असं माझं मत त्यांच्याबद्दल आहे. आणि असे बरेचसे मत त्यांच्याबद्दल आहे, की महाराज हे एक गुणांचा सागर आहेत. महाराज हे एक गुणांचा सागर आहेत. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग आपला अशा प्रकारे आपला लेसनच संपण्यात आलेला आहे. कोणाला काही डाउट असेल तर यू गॅस कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. आपण ह्या पोवाड्याकडे बघूया. राइट. तत्पूर्वी आपला जो लेसन आहे, हा लेसन महाराजांबद्दल होता आणि त्यांचे जे काही गुण आहेत ते आपण फक्त वाचू नये, तर ते आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण कशाप्रमाणे आणू शकतो याचा सुद्धा विचार करावा आणि ते आणावे एवढंच माझे तुम्हाला बोलावसं वाटतंय. अँड धिस इज द थिंग. अँड ओके. सो इफ इन केस यू हॅव एनी डाउट तुम्हाला काही डाउट असेल तर यू गॅस कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. ओके. सो हिअर इज द थिंग आता महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी पाया रोसला होता. बरं स्त्री शिक्षणासाठी पाय रोसला होता. तेव्हा केव्हा जेव्हा इंग्रज सरकार आपल्यावरती होते आणि जेव्हा स्त्रींना घराबाहेर निघणं सुद्धा मुश्कील होतं, त्यावेळेस त्यांनी स्त्री शिक्षणासाठी पाय रोसला होता. तर त्यांना इन्स्पिरेशन कोणाकडून भेटलं होतं? तर महाराजांकडूनच इन्स्पिरेशन भेटलेलं होतं. तर त्यांनी पोवाडामध्ये महाराजांविषयी काय बोलले ते आपण बघूया. तर महात्मा ज्योतिराव फुले कंपोज्ड अ पोवाडा इन 1896 दॅट इज कॉमन एरा म्हणजे इसवी सन 1869 मध्ये त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावरती एक पोवाडा लिहिला होता आणि त्याचा एक भाग आपण बघत आहोत. तर बघा, शिवाजीचा गजर, जय नामाचा झेंडा रोवली, नंतर क्षेत्राचा मेळा, मावळ्यानं शिकार खेळला. माती पायी ठेवी डोई, गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा. और नंतर आपण बोलतो आला आलाबाला घे आवडता होतो जिजाचा, पावडा गातो शिवाचा. नंतर कुळवाडी भूषण पावडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजींचा. तर बघा ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की ज्याप्रमाणे सगळीकडे गजर, शिवाजी महाराजांचा गजर वाढत चाललाय आणि बघा भलेही क्षेत्रामध्ये मावळ्यांनी शिकार म्हणजे प्रत्येक एक क्षेत्र मावळ्यांनी विकत नाही बोलू शकतो सॉरी. प्रत्येक एक क्षेत्र मावळ्यांनी जिंकलेलं आहे. प्रत्येक एक क्षेत्र दूर-दूरपर्यंत शिवाजी महाराजांची कीर्ती, दूर-दूरपर्यंत शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे प्रस्थापित झालेलं आहे. पण तरी सुद्धा एका काडीचाही म्हणजे एका माचीसच्या काडीचाही त्यांच्यावरती गर्व हा चढलेला नाहीये. हे तरीही ते आपल्या आईच्या पाया पडतात. त्यांच्या पायावरती आपलं मस्तक ठेवतात. त्यांचा काय आदेश आहे ते मान्य करतात आणि अशा या माणसाच्या बद्दलचा किंवा अशा या व्यक्तित्वाच्या बद्दलच्या म्हणजे अशा या शिवाजी महाराज भोसले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की त्यांचं आडनाव हे भोसले होतं. अशा भोसल्यांचा मी पोवाडा गात आहे आणि ते आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज. तर हे काही अर्थ आपण यांच्यामधून घेऊ शकतो. तर बघा, याच्यामध्ये पुन्हा एक त्यांचा एक अजून एक गुण आपल्याला दिसतो, की कितीही आपण मोठे झालो, कितीही आपलं मोठं झालं तरी आपल्या आई-वडिलांचा, आपल्या देवी-देवतांचा देवी आणि देवतांचा आणि आपल्या जे मोठे आहेत त्यांचा, या सगळ्यांचा आणि फक्त एवढ्यांचाच नाही, पण आपला सवंगडीचा, आपल्याहून असलेले छोटे आणि प्रत्येक एका व्यक्तीचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि कोणताही गर्व आपल्यावरती चढू नये किंवा एकही रुपयाचा गर्व आपल्यावरती येऊ नये अशा प्रकारचा एक शीख किंवा अशा प्रकारचे एक गुण आपल्याला महाराजांमध्ये पुन्हा दिसत आहे. बघा धडाचा शेवट करता जाता सुद्धा आपल्याला महाराजांचा एक गुण आपल्याला दिसतच आहे आणि तो गुण आपल्याला भेटत जातो. बघा त्याच कारणामुळे जेव्हा मी बोलतो, की महाराज एक गुणांचा सागर आहे, हा वाक्य काही खोटा ठरत नाही. ठीक आहे. सो धिस इज द थिंग. धिस इज ऑल अबाउट द छत्रपती शिवाजी महाराज. तर याच्यामध्ये कोणाला काही डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. अँड आय होप तुम्हाला लेसन कळालेला आहे. ह्याचा एक्सरसाइज आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ऑलराइट. धिस इज युअर होमवर्क. स्वाध्याय काय आहे, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळतंय. इन केस एनी डाउट यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता.